धन्यवाद बदल सर, धन्यवाद निखिल. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री कक्षामधून लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याकडे जाऊयात. सामना क्रमांक 4ला सुरुवात होते आजच्या रजनीमधील. एका बाजूला असेल बलाढ्य असलेला ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ आणि त्यांची गाठ पडते फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीम सोबत. नाणेफेकीचा कॉल फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमने जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय झालाय आणि ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोवा क्रिकेट टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला रजत कुडाळकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला अकुटप्प्याचा बॉल हवेमध्ये आणि यावेळेला झेल टिपण्याची संधी. गोल्डन डकचा शिकार. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेत रजत कुडाळकर आपला भोपळाही न फोडता पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 1. चांगली गोलंदाजी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाजीला पाहतोय ओमकार देसाईला, ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबई परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या देशांमध्ये देखील हा खेळाडू आतापर्यंत खेळला. मात्र जो गोव्यामधला दिग्गज असा खेळाडू रजत कुडाळकर, त्याला माघारी पाठवलं गेलंय 0 धावांवरती. पहिली सफलता हाती आली आहे गोलंदाज जतीन कांबळीच्या. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय, त्याबद्दल त्या विकेटसाठी वैभव प्रभू यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक हे गोलंदाज जतीन कांबळीला पुरस्कृत केलं जाणार आहे. जतीन 500 रुपयांच्या कॅश प्राईजचा मानकरी देखील ठरलाय. वैभवजी प्रभू यांनी 500 रुपये पारितोषिक लगावलं होतं पहिल्या चेंडूवरती जर विकेट घेतला तर, आणि ते विकेट्स मिळवली आहे गोलंदाज जतीन कांबळीने. खूप चांगला बॉल इथे टाकलाय आणि आकुटप्प्याच्या बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न फसलाय रजत कुडाळकरचा. हवेमध्ये विरलेला चेंडू झेलात रूपांतरित केला क्षेत्ररक्षकाने. दुसरा फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज गावडे. त्याला देखील आपलं खातं ओपन करायचं बाकी आहे. या स्पर्धेमधला बलाढ्य असणारा ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ त्यांच्या समोर टक्कर देत असताना मसुरे क्रिकेट टीम यावेळेला आकुटप्प्याचा बॉल, खराब बॉल ऑन साईडला इथे ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय तो डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये शर्यत. अखेरच्या क्षणी ही शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू बॉन्डल यांच्या बाहेर फरार. संजीवनी लाजरी चौकार. लाजवाब फटका, चौकाराने खातं ओपन केलंय. इससे बढ़िया शुरुआत और क्या हो सकती है. पहिला चेंडू नीट बॅटवरती आलाय, त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सूरजचा. सूरज गावडेने धमाका केलाय. प्रतिस्पर्धी टीमला त्याने धोक्याचे पूर्व संकेत दिलेत. पहिल्या चेंडूवरती जरी रजत माघारी परतला असला तरी ते दडपण मी माझ्यावरती येऊ देणार नाही, हा ठाम आत्मविश्वास त्याच्या पहिल्या फटक्याने आलाय. पहिलं लाजरी षटक तुम्ही पाहताय, ज्या षटकामध्ये अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकामध्ये, मॅजिकल षटकामध्ये सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. त्यामुळे धावा लुटण्याची, धावा कुटण्याची मोठी नामी संधी स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला, आणि तोच फायदा इथे घेत असताना आपण पाहतोय सूरजला. सूरज गावडे तयार. याही वेळेला आकुटप्प्याचा बॉल पुल सक्सेसफुल. बॉर्डर लाईनच्या बाहेर फरार. चौकार. धमाका इथे केलाय. दमखम दाखवलाय. आत्मविश्वास दाखवलाय. आत्मविश्वास तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते. आकुटप्प्याचे 2 खराब बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलेत. पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावावरती लिहिला गेला, मात्र दुसऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. यावेळेला हटके स्टाईलने खेळत असताना आपण पाहतोय सूरज गावडेला, आणि त्यामुळे त्याच्या बॅटमध्ये 2 नेत्रदीपक फटके देखील आलेत. पुढचा बॉल जतीनचा. यावेळेला खाली राहिला घुटणे टेक, तमाशा देख पद्धतीचा फटका. झाडू शॉट खेळायचा होता, स्वीप करायचं होतं. बॅटनी बॉलमध्ये अजिबात संपर्क नाहीये. पुन्हा एकदा कमबॅक आहे. परतीचा इथे बिगुल वाजवलाय गोलंदाज जतीन कांबळेने. त्याने देखील सांगितलंय जरी 2 चौकार आले तरी देखील मी तुला यावेळेला मोठा फटका मारू देणार नाही, माझ्याकडे ही कौशल्य आहे. आणि तेच इथे दाखवत असताना आपण जतीन कांबळीला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. याही वेळेला ऍक्शन रिप्ले, स्विंग अँड मिस. चेंडू बॅटला चुकवत यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. दुसरा टिंब बॉल आपण पाहिलाय, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. जतीन कांबळे आता रिदम मध्ये आलाय, लई मध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती मिळाली सफलता. दुसरे 2 चेंडू मॉडेलच्या बाहेर चौकारासाठी. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय.
8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना दुवा पासे गोवा क्रिकेट टीम. अक्रॉस लाईनचा वापर खराब. लेंथ वरती गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सूरजला यावेळेला दिला होता हा गिफ्ट आणि हा तोफा. दोन्ही षटकारासाठी किशोरजी पेडणेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज देखील मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला षटकाराने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा फलकावरती आहेत. जबरदस्त फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार सूरज गावडेच्या बॅट मधून आलाय. ओमकार देसाई अजूनही स्ट्राइक वरती आला नाहीये. पहिलं षटक तो नॉन स्ट्रायकर एंड वरनं पाहतोय आणि पहिल्या षटकात देखील 14 धावा रजत कुडाळकरच्या मोबदल्यामध्ये. रजत 0 वरती बाद झाला. मात्र त्यानंतर या सामन्याची संपूर्ण जबाबदारी सूरज गावडेने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. प्रथम स्ट्रायकिंग एंडला आता मात्र तयार होईल मुंबई परिसरातला दिग्गज फलंदाज, मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर ओमकार देसाई. स्ट्रायकिंग एंडला तयार. मागच्या मॅच मध्ये 0 वरती माघारी परतला. या मॅच मध्ये खूप मोठी जबाबदारी आहे त्याच्यावरती. तो आहे स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या समोर गोलंदाजीसाठी गोलंदाज देवेंद्र तयार. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर पंचांनी बाजू फैलवलेत. कळवले की हा अवांतर चेंडू आहे. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे जाईल 15 एका गड्याच्या मोबदल्यात. देवेंद्रवरती नक्कीच थोडासा दबाव असेल कारण त्याच्या समोर मोठा स्टार कास्ट खेळाडू आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ज्याचा खेळ पाहतो तो ओमकार देसाई यावेळेला स्ट्रायकिंग एंडला प्लिक केलंय. मनगट देसाईने चेंडूला टर्न केलंय. ग्लान्स करण्याचा इथे प्रयत्न आपण पाहतोय. बॅकवर्ड स्कोरला चेंडू आलाय. एकच धाव ऍड होईल. मागच्या मॅच मध्ये 0 वरती बाद झाल्यामुळे या सामन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळवायची हा इरादा ओमकार देसाईचा. धावांचा सिलसिला जारी झालाय. एकेरी धावेने स्वतःचं खातं ओपन केले ओमकारने. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 16. 1 बाद 16 ही धावसंख्या. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. देवेंद्रचा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आलाय. 5 चेंडूमध्ये 14 धावांचं त्याने योगदान दिलंय. लोअर फुल टॉल ड्राईव्ह केलंय. कव्हर्सला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवेल 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बूंद बूंद से सागर बनताय. इक्के दुक्के से काम चला ना होगा. मोठे फटके येत नसतील तर एकेरी दुहेरी धावा देखील टीमची धावसंख्या हलती ठेवतात. प्रेशर रिलीज करतात. तेच काम इथे दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. 1 षटक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या माध्यमातून या स्पर्धेचं शानदार आयोजन राजेजी माडेश्वर आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय पाटणकर साहेब आणि इतर त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या कुशल नियोजनामधनं हो घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. लेग स्टिक वरचा चेंडू. लेग बायचा सिग्नल पंच कळवतोय. चेंडू पायावरती आढळलाय. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन है वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन रन आने जरूरी है. एक अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 19 धावा. 19 आकडा वीरेंद्र सेवागसाठी खूप लकी मानला जातो कारण त्याची सर्वोच्च धावसंख्या जर आपण पाहिली तर T20 मध्ये 119, वन डे मध्ये 219 आणि कसोटीमध्ये 319. हा एक योगायोग. त्यामुळे 19 आकडा वीरेंद्र सेवागसाठी लकी आहे. रिवर्स साडे मिते केला ओमकार देसाईने. बॅटिंग बॉल मध्ये संपर्क अजिबात नाही आहे. प्रेशर नक्की आहे ओमकार वरती. मागच्या मॅच मध्ये 0 वरती बाद झालाय आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण सातत्याने पाहत असतो किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही 0तून करावी लागते. याही वेळेला ओमकारला 0तून सुरुवात करायची आहे. एकेरी धावेचं आतापर्यंत त्याने योगदान दिलंय. त्याच्या समोर देखील खूप मोठं आव्हान आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 19 वरती एका गड्याच्या मोबदल्यात.
यावेळेला सुंदर फटका खेळला इथे पॉइंट आणि गलीच्या मधून खेळायचा प्रयत्न गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे जाईल 20. एका गड्याच्या मोबदल्यात 1 षटक 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. 5 षटकांची मर्यादित लढत. यूट्यूबच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 2000 पेक्षाही जास्त आमचे रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जे क्रिकेटचे जाणकार आहेत आणि त्यामुळेच क्रिकेटचे दर्दी आहेत. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रचंड मोठी गर्दी आहे. आजच्या दिवशी देखील गोलंदाज तयार. लेग स्टिक वरचा बॉल आणि त्या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉर्मअप पद्धतीचा चेंडू, कमजोर चेंडू आणि कमजोर चेंडूवरती दमदार फटका. चेंडू सीमारेषे पलीकडे, षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 26. एका गड्याच्या मोबदल्यात किशोरजी पेडणेकर यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं 200 रुपयांच्या कॅश प्राईजचा देखील मानकरी ठरलाय डावखुरा बॅटर सूरज गावडे, ज्याने आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केलाय. 22 धावांचं व्यक्तिगत योगदान. सूरज गावडे नावाचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 26 धावा पहिल्या सत्रामध्ये. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम एका गड्याच्या मोबदल्यात. 5 षटकांची मर्यादित लढत. 50च्या पलीकडे ही धावसंख्या जावी ही मनोमन इच्छा असणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमची. दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांची अपेक्षा आहे, जे प्रेक्षक थंडीमध्ये रात्रीच्या या कालावधीमध्ये या सामन्याचा आनंद घेतात, त्यांची खूप मोठी अपेक्षा आहे की निश्चितपणाने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळावे आणि ती अपेक्षा ओमकारकडून आहे. ओमकारकडनं जरी अपेक्षा असल्या तरी ते काम सूरज गावडे वखुबीने निभावत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओमकारला अजून सूर सापडला नाहीये, मात्र कदाचित ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकेल, कारण ओमकार हा असा खेळाडू आहे, एकदा जर का तो मैदानावरती स्थिरावला तर तो नक्की या मॅचमध्ये मोठी इनिंग खेळू शकेल. क्लास इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी असं म्हणतात, त्यामुळे तो क्लास ओमकार देसाईकडे नक्की आहे. मात्र तरी देखील समोरून कडवट गोलंदाजी कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या मसुरे क्रिकेट टीमचं. त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी लाईन आणि लेंथमध्ये केली आहे. ओमकारला कोणतंही स्वतंत्र अजिबात दिलं नाही आहे मोठ्या फटक्याचं, आणि त्यामुळे त्याच्यावरती प्रेशर क्रिएट केलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रेशर रिलीज करत असताना आपण सूरज गावडेला पाहतोय, ज्याने अवघ्या 8 चेंडूमध्ये 22 धावांचं आतापर्यंत योगदान दिलंय. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाच्या माध्यमातून डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची ही लीग तुम्ही पाहताय. सन 2024, 19, 20, 21 आणि 22 ही 4 दिवस क्रिकेटची मेजबानी खऱ्या अर्थाने कुडाळ वासियांसाठी, सिंधुदुर्ग वासियांसाठी, महाराष्ट्र वासियांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये देखील आपण ही स्पर्धा पोहोचवतो. गोलंदाजी मार्गवरती तेजस साधे तयार. धीम्या गतीचा बॉल ड्राईव्ह करायचा आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू चाललाय डीप कव्हर पॉइंटला. 1च धावी ते ॲड होईल. ओमकारची शांत फलंदाजी आपण एका बाजूने पाहतोय, दुसऱ्या बाजूला स्ट्राईक रुटेड करत सूरज गावडे जो रिदममध्ये आहे त्या खेळाडूला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न ओमकारचा. जरी मी मोठा खेळाडू असलो, जरी माझं नाव असलं टेनिस क्रिकेटमध्ये, तरी देखील जो फलंदाज फॉर्ममध्ये आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, हा अनुभव आहे, तर तोच इथे दाखवत असताना आपण ओमकार देसाईला पाहतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडे गोलंदाज तयार. तेजस साधी त्याच्या समोर डावखुरा बॅटर जबरदस्त रिदममध्ये आहे सूरज गावडे. आग ओकणारी फलंदाजी आपण त्याच्या बॅटमधनं पाहतोय, त्याला कशा पद्धतीने रोखावा हा यक्ष प्रश्न आहे. यावेळेला अक्रॉस लाईनचा वापर करण्याचा इथे प्रयत्न झालाय. 1च धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. लेग बायचा सिग्नल पंच कळवत आहेत आमचे निष्णात तज्ज्ञ पंच. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय उत्तमजी मोठे, त्याच पद्धतीने किशोरजी भगत आणि मंगेशजी धुरी हे आमचे तिन्ही ऑफिशियल्स चांगल्या पद्धतीचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली 28 वरती. 2 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. शांततेचा कालावधी आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत नियंत्रण मिळवणार आहे आणि जोपर्यंत वेगाची परती येणार आहे केवळ एकेरी धावेंचा कालावधी आहे. ओमकारला इतकी शांत फलंदाजी करत असताना आपण क्वचितच पाहतो, मात्र त्याच्याशी बोलताना त्याने नक्की सांगितलं की या 7 ते 8 दिवसामध्ये जवळपास 5000 किलोमीटरचा मी प्रवास केला आहे क्रिकेटसाठी आणि त्यामुळे थोडासा त्याला थकवा जाणवतोय. त्याचा परिणाम थोडासा त्याच्या खेळावरती झाला आहे. मात्र ओमकार ज्यावेळेला मैदानामध्ये उतरतो एक वेगळी ऊर्जा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी आहे तेजसची. चांगला बॉल धीम्या गतीचा हलक्या हाताने खेळलाय. सॉफ्ट हँडेड शॉट, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, वेगात चेंडूपर्यंत पोहोचलाय गोलंदाज आणि तोपर्यंत 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. दुहेरी डावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय फक्त एकच खेळाडू बाद झाला शून्यावरती आणि त्यानंतर 31 धावांची अभेद्य भागीदारी या दोन्ही खेळाडूंमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये रंगली आहे. 5 षटकांची मर्यादित लढत, तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज तेजस सादिये देखील दर्जेदार गोलंदाजी करतोय कारण समोरून कडवट फलंदाजी होते. त्या कडवट फलंदाजीला आव्हान देणारी गोलंदाजी ही तेजस सादियेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इकडनं मान्यवर कक्षाच्या दिशेकडनं गोलंदाजीसाठी तयार तेजस, स्ट्रायकिंग येईल सूरज तयार. लेगस्टिकवरचा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चालला आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. मोठे फटके कोणत्याही पद्धतीने मारू देत नाही आहे तो गोलंदाज तेजस. लाईन त्यांनी लेंथ खूप चांगली पकडली आहे आणि यावेळेला मोठ्या फटक्याच्या आहारी देखील गेले नाही आहेत कारण विकेट शाबूत ठेवायची आहे. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत. स्ट्रायकिंग येईल ओमकार देसाई, टेनिस क्रिकेट मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर, त्याच्या समोर तेजस सादिये. यावेळेला उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे, फटका मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक आहे दूर. एक धाव तर वेगात बनवले, दुसरीचा प्रयत्न नक्की होणार आहे. हवेमध्ये खूप उंच चेंडू गेला होता, नियंत्रण नव्हतं क्षेत्ररक्षकाचं किंबहुना त्याच्या आवाक्यापासून थोडासा दूर होता चेंडू. खूप लांबपर्यंत प्रवास करत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू मायभूमीवरती दान झालाय. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. मैदानावर लाजरी क्रिकेटचे जुने जाणते खेळाडू सुनील धुरी लक्ष्मीवाडी आणि कुडा नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष लाजरी सदस्य विनायक राणे उपस्थित आहेत. विनायकजी राणे आणि सुनीलजी धुरी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आम्ही मनपूर्वक लाजरी स्वागत करतोय. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा आतापर्यंत खेळ संपलाय. अकरा चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान सूरज गावडेचं. ओमकार देसाई आतापर्यंत 6 चेंडूमध्ये केवळ 5 धावांवरती फलंदाजी करते. 6 चेंडू आणि 6 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. रन बॉल फलंदाजी करत असताना ओमकार देसाईला आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जतीन कांबळे. जतीन कांबळी गोलंदाजी मार्कवरती तयार. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो जतीन गोलंदाजीसाठी तयार. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने षटक क्रमांक 4 मध्ये सुरुवात करेल. त्याच्या समोर आहे सूरज. सूरज गावडे रिदम मध्ये आहे. 25 धावा. पाऊस षटक त्याने व्यक्तिगत फटकावलंय. अकुटप्याचा बॉल यावेळेला पूल केलाय आणि एक टप्पा घेत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत फरार लाजरी चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल 38 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. जे प्रेक्षक उशिराने या सामन्याचा आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष मैदानावरती जे प्रेक्षक नुकतेच आले आहेत त्यांच्या माहितीसाठी सामन्याचं हे पहिलं सत्र आहे. आजच्या रजनीमधील हा 4था सामना तुम्ही पाहताय. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करते. 3.1 षटकाचा खेळ संपलाय. ओ लाजवाब लाजवाब क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. जसा चेंडू आला तसा मागे पाठवलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. संजीवनी लाजरी चौकार. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 42. ऑन साइडला खेळण्याचा इथे प्रयत्न समोर खेळाय. पुन्हा एकदा विझोन मध्ये चांगला फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ऍड होईल. एकेरी धावांनी धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 43. 3.3 षटकांचा खेळ संपलाय.
34 धावांचं योगदान 14 चेंडूंमध्ये सूरज गावडेने आतापर्यंत दिलंय. ओमकार देसाईवरती सगळ्यांच्या आहेत नजरा. मात्र दुसऱ्या बाजूला सूरज गावडे ते काम आपल्या टीमसाठी करतोय. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम गोवा राज्यामधील एक नामवंत क्रिकेट संघ. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ज्याचा खेळ सातत्याने पाहत असतो. ध्रुव पारसे गोवाची देखील आपण एक डे नाईटची क्रिकेट टुर्नामेंट पाहिली आहे. शानदार क्रिकेटची स्पर्धा ध्रुव पारसेच्या माध्यमातून ध्रुव ट्रॉफी देखील आपण सगळ्यांनी गोवा राज्यातील पाहिली आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील खूप मोठ्या गर्दीचा उच्चांक झाला आणि ही देखील एक शानदार क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिली या वर्षीच्या मोसमामधली क्रिकेट स्पर्धा डे नाईटची भरवण्याचा पहिला बहुमान लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळला जातोय. यावेळेला चेंडूला आतमध्ये आणलंय. टप्पा पडल्यानंतर गॅप खूप मोठा आहे आणि हा गॅप शोधण्याचा इथे प्रयत्न केला ओमकार देसाईने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मात्र बॅकअप खूप दूर आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. लाजरी चौकार. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ओमकारचा हा पहिला चौकार या टुर्नामेंट मधील. व्यक्तिगत 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 47 धावा. बहुधा बॅट चेंज केली जाईल ओमकारच्या माध्यमातून. 4 धावांनी ओमकारचं योगदान जर आपण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 10 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. 14 चेंडू 34 धावांची बहारदार खेळी साकारतोय सूरज गावडे आणि गोलंदाजी मार्गवरती जतीन कांबळी. आतापर्यंत 27 धावा जतीनने खर्च केलेत. 1.4 षटकामध्ये 1 विकेट देखील त्याने मिळवला. बाद झालेला एकमेव गडी आहे तो जतीन कांबळीने मिळवला आणि त्यानंतर अभेद्य अशी 47 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये आणि भागीदारीला खूप मोठं जीवनामध्ये महत्त्व आहे. गोलंदाज जतीन तयार. यावेळेला चांगला बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला खेळलाय फटका. पहिली धाव प्रचंड वेगात आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. एकच धाव. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित झाली 48 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये 48 धावा फलकावरती लागलेत. ओमकारने आतापर्यंत 11 धावांचं योगदान दिले. दुसऱ्या बाजूला सूरज गावडे स्ट्राईकला तयार. जतीन त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवरती. जतीनचा पुढचा बॉल. लेग स्टिकवरचा चेंडू. यष्टीरक्षक स्वतः चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. एकच धाव. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 49. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 4 षटकांच्या सांगते एकेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र हात खोलावे लागतील. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. सातत्याने सूरज गावडे आक्रमक झालाय. दुसऱ्या बाजूला थोडीशी संत आणि संयमी फलंदाजी ओमकार देसाईची. ज्या ओमकार देसाईने आपण पाहतो कुडाळचं मैदान देखील गाजवलंय एका वर्षामध्ये, तोच ओमकार यावेळी थोडासा धावांसाठी संघर्ष देखील करतोय. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. पिछले मैच का हीरो कभी कभी झीरो भी बनता है और पिछले मैच का झीरो वाला खिलाडी कभी कभी हीरो भी बनता है. हे क्रिकेट आहे. प्रत्येक वेळी आपलं रंग रूप सगळं काही बदलत असतं आणि त्यामुळे क्रिकेटची जी मजा आहे ती शेवटपर्यंत कायम राहते आणि तीच पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे. क्रिकेटचे खूप मोठे दर्दी, त्यामुळे तितकी झालेली प्रचंड मोठी गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावातलं शेवटचं षटक, षटक क्रमांक 5 मध्ये अलंकार मुंडगेकरला आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. त्याच्या समोर आहे सूरज. रिव्हर्सचा प्रयत्न. ओमकारला स्ट्राईकला जायचं आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल 22च्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाब्याने टीमची धावसंख्या 50शी गाठते. सांघिक अर्धशतक फलकावरती लागले ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमचं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे 50 धावांची अभेद्य भागीदारी या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1/50 4 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. अलंकार मुंडगेकरला आता मात्र खूप चांगली लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल, कारण त्याच्या समोर कडवं आव्हान घेऊन ओमकार देसाई आहे तयार. त्याला अजून सूर सापडला नाहीये. चांगला बॉल. अपील देखील केलं गेलं, मात्र पंचांची पुन्हा एकदा नकारात्मक मान हल्ली आहे. चेंडू पायावरती आदळलाय आणि ज्या ज्या वेळेला चेंडू पायावरती आदळतो त्यावेळेला नक्की मोठं अपील होतं. लेग बायचं सिग्नल पंचांनी कळवलं. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हा धाव फलक आपण पाहतोय ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमचा. सूरज तयार. ओहो लाजवाब टायमिंग बेमिसाल.
क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही, चेंडू फरार, लाजरी षटकार. षटकाराने 41 धावांचं योगदान सूरज गावडेचं. किशोरजी पेंडेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल सूरजला. काय सूरज या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी करेल का हे देखील पाहावं लागेल. चांगला बॉल ओमकारने गोलंदाजी मार्कमध्ये असणाऱ्या अलंकारने कमबॅक केले. ऑफसाइड ऑफ्टम वाईल्ड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू टाकलाय. अजूनही अर्धशतक करण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ आहे. अर्धशतक होईल का? 57 धावा फलकावरती आहेत. क्रॉस लाईनचा वापर केलाय. वितरण कार्पेटचा फटका मिडी विकेटला खेळलाय. 2 धावांची लहर नक्की पाहायला मिळेल. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 59 धावा. व्यक्तिगत 43 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय सूरज गावडेने. 19 चेंडू 43 धावा त्याच्या बॅट मधून आले आहेत. 11 धावांवरती खेळतोय 9 चेंडू मध्ये ओमकार देसाई. शेवटचा बॉल. पहिल्या सत्रामधील रिव्हर्सचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी. ओमकार देसाईला जावं लागेल तंबूच्या आसरेला. विकेट क्रमांक 2. 59 धावांवरती धाव फलक थांबलाय. पहिल्या सत्रामध्ये पहिला डाव संपलाय. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमच्या समोर. 30 चेंडू 60 धावा विजयासाठी बनवायचे आहेत फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमला. दुसऱ्या बाजूला ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमला 30 चेंडूमध्ये 60 धावा रोखायचे आहेत. नेमकं काय घडेल या मॅच मध्ये? कोणता संघ हा सामना जिंकेल? ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम या स्पर्धेमधल्या दुसऱ्या विजयाची नोंद करेल का? की दुसऱ्या बाजूला फ्रेंड सर्कल मसुरे क्रिकेट टीमने पहिला सामना तर गमावलाय, दुसरा सामना जिंकत या स्पर्धेमधलं आव्हान मसुरे क्रिकेट संघ कायम ठेवेल का हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र नेमकं काय घडेल, काय बिघडेल, कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्की होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात मायक्रोफोनवरती आमचे सहकारी समालोचक मालवणीचा बेताज बादशाह बादल चौधरी सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी मराठी समालोचक अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल. या स्पर्धेच्या निमित्तानं श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी मैदानावर उपस्थित आहेत. प्रशांतजी, आपल्याला विनंती, मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. ध्रुव पारसे संघ नोंद घ्या. मैदानावर फक्त 12वा खेळाडू जाणं अपेक्षित होतं. मात्र सागर बॅट घेऊन मैदानावर गेला होता आणि त्यामुळे पंचांची करडी नजर सागर आपल्यावर होती. 2 धावांची पेनल्टी आपल्या संघाला दिली गेली आहे. ज्येष्ठ समालोचक आमचे मित्रवर्य उमेश परब हे सुद्धा मैदानावर उपस्थित आहेत. उमेश, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. काय सांगू? ध्रुव पारसे संघाचे मालक आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी कलंगुटकर मैदानावर उपस्थित आहेत. दीपक भाई, आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. आपलं आम्ही लाजरी स्वागत करतोय. दीपकजी कलंगुटकर, आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. लाजरीच्या वतीने आमचे मित्रवर्य मार्गदर्शक दीपकजी कलंगुटकर यांचं मनपूर्वक स्वागत होत आहे. राजेश माडेश्वर, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यावं. ध्रुव ट्रॉफी पेडणे प्रीमियर लीगच्या निमित्तानं जिल्ह्यातील खेळाडूंना ज्यांनी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं, तर आमचे आदरणीय मार्गदर्शक दीपकजी कलंगुटकर यांचं मैदानावर स्वागत होत आहे. लाजरी क्रिकेटच्या वतीने मी विनंती करतो, माजी नगराध्यक्ष विनायकजी राणे, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय दीपक भाऊ कलंगुटकर यांचं स्वागत करावं. टाळ्या वाजून देत या स्वागतासाठी. जोरदार टाळ्यांचा गजर दीपक भाई आपल्या स्वागतासाठी.
दीपक भाऊ चल या पुढे, ध्रुव ट्रॉफी चल या पुढे हे ब्रीदवाक्य घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना सुद्धा गोमंतक भूमीच्या खेळाडूंच्या साथीने ज्यांनी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं त्या आदरणीय दीपकजी कलंगुटकर यांचा हा लाजरी सन्मान लाजरी प्रीमियर लीग 2024च्या निमित्तानं संपन्न होतोय. श्री साई स्पोर्ट्स चे मालक प्रशांतजी धुरी यांच्याकडून पारितोषिक येत आहे. ओमकार धुरी यांच्यासाठी माफ करा ओमकार देसाई आपल्यासाठी 2500 रुपयांचं पारितोषिक 2500. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी यांनी हे पारितोषिक प्रायोजित केलंय आणि त्याचबरोबर सर्व समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपये म्हणजे 3000 रुपयांचं पारितोषिक श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांनी प्रायोजित केलंय. आदरणीय प्रशांतजी धुरी आपल्याला मी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे लाईव्ह टेलिकास्ट साठी म्हणजे सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट साठी शेखर परब आणि त्यांच्या टीम साठी पारितोषिक येत आहे 2000 रुपयांचं. 2000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आदरणीय प्रशांतजी धुरी आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मी लाजरी स्वागत करतोय. दीपक भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत करून जाऊया मैदानाच्या दिशेने. देवभरा करो गावल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या कुडाळ केंद्रावर लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित लाजरी प्रीमियर लीग 2024च्या निमित्तान मनपूर्वक स्वागत असा. उपस्थित सगळ्या मान्यवरांचा स्वागत असा, सगळ्या गावकऱ्यांचा स्वागत असा, मानकऱ्यांचा स्वागत असा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा ध्रुव पार्सेन संघाने धावा जमवले 59. आज 59 फीट असा की काय या मॅच मध्ये सुद्धा धावा जमवले 59. पण पंचांनी त्याच्यातले 2 ऐनातले कमी केले आणि टार्गेट आता उभ्या राहताला 58 रन्सांचा. सलामीची जोडी फ्रेंड सर्कल मसुरे संघाच्या वतीन आकाश मसूरकर आणि जतीन. पहिलो चेंडू फुलटॉस मिड विकेटच्या कपडावरसून लांब 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 खूपच लांब टांगा पलटी घोडे फरार डायरेक्ट चंद्रार लाजरी षटकार. प्रत्येक षटकारासाठी किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचं बक्षीस आणि त्याच्यातलो पहिलो मानकरी या दुसऱ्या इनिंग मध्ये हे पहिलो लाभार्थी आकाश मसूरकर. हीच सुरुवात अपेक्षित असा, मोठा टार्गेट असा. आवाजिलो बॅटची कट घेऊन जाणारो चेंडू विकेट किपर ओमकार पासून थोडस पाठी पडलो. चेंडू राहुल निर्धाव धाव संख्या 6 रन्सावर. आकाशसाठी पुढचं बॉल अप्पाली. पहिल्या चेंडूवर अप्पालीकडून चूक झाली. चूक होता तो माणूस आणि जो चूक करणार नाही तो देव माणूस. अप्पालीकडून चूक झाली पण अप्पालीचा वैशिष्ट्य एकदा झालेली चूक अप्पाली परत करणार नाही. एक पहिलो फुलटॉस पण त्यानंतर परत एकदा ठरलेलो टप्पो उडालेलो कारंजो फिल्डर चेंडूच्या खाली आणि षटकारान इनिंगची सुरुवात करणारो आकाश मसूरकर घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. तंबूच्या दिशेने पहिला विकेटचा पतन धाव संख्या 6 रन्सार. स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या आयोजन समितीच्या खांद्यावर दिसणारी सुंदर टी शर्ट जी असत मितांश गारमेंट करसून आणि मितांश गारमेंटचे मालक उमेशजी वाळके हे सुद्धा मैदानावर उपस्थित असत. उमेशजी तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. मालवणी कॉमेंट्रीसाठी श्री साई स्पोर्ट्सचे मालक आदरणीय प्रशांतजी धुरी साहेबांकडून 500 रुपयांचा पारितोषिक दिला. धन्यवाद प्रशांतजी धुरी. 1-21 आणि 5-25 तुमका कुडाळेश्वरान तुमच्या परमेश्वरान साईबाबांनी मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतांदे. पाठलाग चालू आहे 60 रन्सांचो आणि हे पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात पण त्यानंतर एक महत्वाची विकेट. अप्पाली कणगोटकर. आज बॅटिंग आपलातून केली सूरज गावडेन भाऊ या टोपण नावाने प्रसिद्ध असा कोरगावचा हे गुणवान खेळाडू गोवा पोलीस मध्ये गतवर्षीच दाखल झालेलो. एक सुंदर आवाज तुमच्यापर्यंत आमच्या पियणकर साऊंडच्या माध्यमातून
आणि त्या पिळणकर साऊंड साठी सुद्धा बक्षीस श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद प्रशांतजी धुरी. या बक्षिसासाठी सुद्धा तुमचे आभार असत. फाईन लेगच्या दिशेने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास. रोलिंग 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 अक्षय महालेची आठवण करून देणारो हे रोलिंग लाजरी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, यळ बरो त्याचो खेळ बरो. बॅटिंग लागून जाणारो चेंडू जाता जाता बेल्सला लागलो, बेल्सची लाईट पेटली पण बेल्स काय पडले नाही. एकाच म्हटलं जाता यळ बरो त्याचो खेळ बरो आणि ज्याचो यळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो खायत. ह्या चौकारानिशी पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो 10 रन्सावर. 24 चेंडू शिल्लक, 48 रन्सांची अजून गरज. हे सगळी दिसणारी जी टी शर्ट असत लाजरी क्रिकेटची, त्याच्या उजव्या साइडिक आणि डाव्या साइडिक काही लोगो असत. लक्ष्मी ज्वेलर्सचा लोगो असा आणि भोगटे फायरवर्क्सचा सुद्धा लोगो असा. अजून एक बक्षिसीला मैदानावरचे आमचे पंच उमेश उत्तम मोठे सर, मंगेश धुरी सर आणि किशोर भगत सर यांच्यासाठी श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी साहेबांकडून 2000 रुपयांचा बक्षीस. धन्यवाद प्रशांतजी धुरी साहेब, तुमचे मनपूर्वक आभार असत. धावसंख्या स्थिरावली 10 रन्सावर. पाठलाग चालू असा 58 रन्सांचो. एक मोठो पाठलाग, मोठा टार्गेट. डोंगरा येदी धावसंख्या आणि डोंगरा येदी म्हटली की डोंगरीवरचे प्रेक्षक जागे होतात. खास करून डोंगरीचे अध्यक्ष बाळा पावसकर आणि त्यांची सगळी टीम. पहिल्या ओव्हरीनंतर दुसऱ्या ओव्हरीत सागर बॉलिंग मार्कवर रत्नागिरी एक्सप्रेस जेका म्हटली जाता. सागरचो पहिलो चेंडू बुंद्यातलो, मुळ्यातलो, लगोरी लाईन, मुखरी लाईन. चेंडू रावलो डॉट. निर्धाव चेंडू मालवणीतलो पोलांडो आणि कुवांडो चेंडू समाप्त. मोठो पाठलाग करूचो असा. लाजरी ओव्हर समाप्त झाल्यानंतर थोडेसे हात कोलूचे लागतले. लेग कटर परत एकदा सागरला माहिती असा जर स्लॉट मध्ये चेंडू दिलात तर समोरच्या डोंगरीवरच्या प्लॉट मध्ये चेंडू जातलो. चेंडू थोडस मागे ठेवणारो सागर. अरबी समुद्रासारखीच सागरासारखी उसळणारी ज्याची गोलंदाजी. 23 चेंडू 48 रन्सांची गरज. धावफलक 10 रन्सावर. मधल्या एसटीवरचा चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फक्त 1 रन. एकेका रन्सान मोठो फरक पडायचो नाही. सचिन आणि जतीन ही जोडी मैदानावर. या संपूर्ण लाईट व्यवस्थेसाठी सुद्धा बक्षिसीला श्री साई स्पोर्ट्सचे मालक आदरणीय प्रशांतजी धुरी साहेबांकडून ही सुंदर लाईट ज्यांनी उभारली. दीपक वाळके आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी 1500 रुपयांचा बक्षीस. टाळी वाजत रवांदे प्रशांत धुरी साहेबांसाठी. आजच्या दिवसात खायच्या खेळाडूंका मिळाली नसतील इतकी बक्षिसा सध्या माझ्याकडे आणि सगळी बक्षिसा प्रायोजित केली श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांनी. यानंतर त्या प्रत्येक कॅच घेणाऱ्या खेळाडूसाठी 200 रुपयांचा बक्षीस प्रशांत धुरी साहेबांकडून असा. धावफलक 1-1-1. सिंगल नेल्सन. सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डिकी बर्ड सरांनी जगप्रसिद्ध केलेली ही धावसंख्या. 20 चेंडू शेवटचे शिल्लक, 47 रन्सांची अजून गरज. सामनो एकतर्फी न होण्यासाठी फ्रेंड सर्कल मसुरे संघ तुमका प्रयत्न करूचे लागतले. खळीये खणाचे लागतले. शिंग लावचा लागतला. या दरम्यान उडालेलो कारंजो डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली उंच उडी मारत घेतलेलो एक सुंदर झेल आणि दुसऱ्या विकेटचा पतन. ऍक्शन रिप्ले. सागर कांबळे बॉलिंग मार्कवर. उंची दिलेलो चेंडू फुलटॉस बनवलो होतो जतीनने, सचिनने. मिड विकेटच्या दिशेने अमीर गडेकर. दुसऱ्या विकेटचा पतन आणि त्याबरोबर 200 रुपयांचा मान करू श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून. कालच्या दिवसात फ्रेंडशिप चेन्नमन संघ हो एकमेव संघ 3 पैकी 3 सामने जिंकून सेमीफायनल साठी पात्र ठरणारो लाजरी चषक 2024 कुडाच्या स्पर्धेतलो पहिलो संघ ठरलो. आज बघूया ही संधी कोणाकडे असा. पहिल्या 3 सामन्यांचा जर विचार केलो तर पहिल्या सामन्यात गारवा सोहम तेजस स्पोर्ट्स संघान विजयश्री आपल्या नावे केली. दुसऱ्या सामन्यामध्ये ध्रुव पारसे संघ विजयी. तिसऱ्या सामन्यामध्ये दशावतार योद्धा संघ आणि या चौथ्या सामन्यामध्ये सध्या तरी ध्रुव पारसे संघाचा पारडा जड असा पण फ्रेंड सर्कल मसुरे संघ निवडी नक्की लावतलो. शिंग नक्की लावतलो. खळीये सुद्धा खंतलो. 19 चेंडू 17 धावांची, 18 चेंडू 47 रन्सांची गरज.
18 चेंडू 47 धावा. बॉलिंग मार्कवर अमीर गडेकर. सागर कांबळीचा कौतुक असा, मागच्या ओव्हरमध्ये सागरने फक्त 1 रन खर्च केलो. पहिल्या ओव्हरमध्ये अपालीन खर्च केलेले 10 रन. ओमकार देसाई तुझ्यासाठी पारितोषिक, तुझ्या प्रत्येक झेलसाठी आदरणीय प्रशांतजी धुरी साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षिसाचा. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी साहेबांकडून ही सगळी बक्षिसं प्रायोजित. स्पॉट प्राइज आतापर्यंत जवळपास 8-10 हजार रुपयांची प्रायोजित केली श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी यांनी. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 रन्सांचा पाठलाग. अमीर गडेकर जवळपास 14,500 रुपये आतापर्यंत स्पॉट प्राइज श्री साई स्पोर्ट्सच्या मालकांकडून. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने सुंदर फटको. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. लाजरी चौकार. रजत चेंडूच्या मागे चेंडू अडवण्यात धन्यता मानताना प्रेक्षकांकडून येणारो रजतने थोडीशी निराशा केली. कानका संघाच्या वतीने अनेक स्पर्धा गाजवणारो रजत, पण अजून रजत तो खेळ बघणं बाकी असा. रजत तो चांगलो यळ येणं अजून बाकी असा. या चौकारांशी धावसंख्या 16 रन्सावर. 16 चेंडू 42 रन्सांची गरज. आडव्या बॅटचा फटको मिड विकेटच्या दिशेने. मोळे मोळे डेंगे डेंगे हावको राव कांडो कुंभ्यो घुडूम म्हातारी रणटुळा चिकनटुळा. लाजरी षटकार. गावराईचो हो गुणवान खेळाडू एक लांब लचक षटकार. किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचा लाभार्थी. परत एकदा स्क्वेअर लेगच्या कपडावरसून गुलीगत धोका आणि बुक्की टेंगोळ. लाजरी षटकार. सलग 2 षटकार. धाव संख्या 28 रन्सार. आतापर्यंत 56 चौकार 26 लाजरी षटकार. या सगळ्या स्पर्धेचा लेखाजोखा. 58चा मोठा टार्गेट असा, पण फ्रेंड सर्कल मसुरे संघ हार मानणारो संघ नाहीचा. 3रो षटकार जर गोविंद फाले तू मारलस तर श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून 1000 रुपयांचा बक्षीस. बॉलिंग मार्कवर अमीर गडेकर. 4 बॉलमध्ये 17 रन्सांचा खर्च. 14 चेंडू शिल्लक. 30 रन्सांची गरज. सबमरीन डिलिव्हरी. टप्पो पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू. बॅटचो जर कॉन्टॅक्ट संपर्क झालो असतो तर या चेंडूवर सुद्धा एक पाठभर वळ लिहिलेलोच होतो. पण अमीरचो चेंडू थोडसं गती परिवर्तन. रानल्यान टोपभर वाढल्यान कर्टीभर. 28-28 13 चेंडू 30 रन्सांची गरज. सुंदर फटको. लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ च्या दिशेने. 1 बाउन्सर ऑफ लाजरी चौकार. धावसंख्या 32 रन्सावर. एका बाजून गोविंद फाले गावराईचो ह्यो गुणवान खेळाडू. गावराई ह्यो गाव कधीतरी त्या गावात भेट द्या. मालवणचे सगळे गाव या गावराईच्या अगदी जवळ असत. मग कट्टा असा सुकळवाड असा, पण गावराई ह्यो गाव कुडाळ तालुक्यामध्ये येता. ह्या खूप कमी लोकांना माहिती असा. या कुडाळच्या सुपुत्रासाठी गोविंद फालेसाठी एकदा जोरदार टाळी वाजवूया. 1 मॅन आर्मी. एक अकेला सेना बराबर. 12 चेंडू 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा. गोविंद फालेसाठी बक्षीस येता श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून 1000 रुपये. अक्षय माडगुत बांदा यांच्याकडून गोविंद फाले तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस असा. बक्षिसांची खैरात अक्षरशः पैशांची लयलूट या सगळ्या खेळाडूंवर, प्रेक्षकांवर आणि समालोचक, पंच, युट्यूब लाईव्ह आणि लाईट व्यवस्थेवर सुद्धा.
12 चेंडू 26 रन्सांची गरज. सागर आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट चेंडू होतो. पुल करायचो कट करायचो या द्विधा मनस्थितीत जतीनने चेंडू खेळून काढलो. जतीनच्या गावाचा सुद्धा खूप मोठा वैशिष्ट्य असा. 11 बॉल शेवटचे शिल्लक 26 ची गरज. ऑन ड्राईव्ह थोडस हवेत होतो. 1 रन मिळतलो लॉंग ऑनच्या दिशेने. दुसऱ्या रनसाठी पावला वळवलेली गोविंद फालेन घेतलेली रिस्क आणि अर्थशास्त्राचा नियम. मोर रिस्क मोर प्रॉफिट. या 2 रन्सांची धावसंख्या 34. 10 बॉल शिल्लक 24 रन्सांची गरज. मालवणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आदरणीय बाबूजी मच्छिंद्र कांबळी. आणि त्या मच्छिंद्र कांबळी म्हणजे बाबूजींचं गाव म्हणजे रेवंडी. आणि त्या रेवंडी गावचा हे गुणवान खेळाडू जतीन कांबळी. स्ट्रायकर एंडवर आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या कपड्यावरसून टांगा पलटी घोडे फरार. परत एकदा डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार. लाजरी षटकार. धावसंख्या 40 रन्सावर. 9 चेंडू 18 रन्सांची गरज. हो फटको डोंगरीच्या दिशेने डायरेक्ट डोंगरार आणि डायरेक्ट चंद्रार हे शब्द ऐकले की भोगटे फायरवर्क्सची आठवण येतात. डायरेक्ट चंद्रार जाणारी अनेक रॉकेट फायर शॉट्स ह्याच्यासाठी नाव लक्षात ठेवा भोगटे फायरवर्क्स. जतीनसाठी वेगवान चेंडू मुकरी लाईनचो लगोरी लाईन. शॉर्ट थर्मॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. भाऊ येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. आज भाऊन जबरदस्त फलंदाजी केली. ज्याप्रमाणे भाऊन यंदाच्या पेडणे प्रीमियर लीग मध्ये 189 धावांचो रतीब घालून बेस्ट बॅटरचो किताब आपल्या नावे केलो. अगदी त्याच पेडणे प्रीमियर लीगचो फॉर्म आज मैदानावर सूरज जो दिसता भाऊ या टोपण प्रसिद्ध स्क्रीनवर दिसता 18 ची जर्सी परिधान केलेलो. शेवटच्या 8 बॉल 17 रन्सांची गरज. गोविंद फाले स्ट्रायकर एंडवर. मिनी हेलिकॉप्टर चेंडू हवेत. लॉंग ऑन चेंडूच्या खाली जमिनीच्या दिशेने पडलेला चेंडू. 2 धावा झाले पूर्ण. धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर. हा चेंडू बरोच काळ हवेत होतो. चेंडूवर झेल होता की काय असा वाटलेला. मसुऱ्या संघाच्या पाठीराख्यांच्या हार्टबीट कपड्यात गेले होते खरे पण कपड्यात गेलेले हार्टबीट चेंडू सारखेच जमिनीच्या दिशेने आणि परत आपल्या योग्य जागी येऊन पोचले. 7 चेंडू 15 रन्सांची गरज. धावफलक 43. लेग स्टंपच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर झाला. चेंडू सुद्धा जणू काय या फिल्डरांची परीक्षा घेताना. एकेरी धावेनिशी 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावफलक 44 रन्सावर. 6 चेंडू 14 रन्सांची गरज. 6 चेंडू 14 धावा. एक वेळ असा वाटलेला ध्रुव पारसे सारखं मातब्बर संघ त्या संघासमोर फ्रेंड सर्कल मसुरे हे संघ कितपत टक्कर देतलो. पण या संघान नुसते खळीये खणाक नाही निवळ लावली शिंग सुद्धा लावला. आता शेवटची एक टक्कर देऊन उचलून घेऊचा फक्त बाकी. सामना आवडलो. या दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवूया. फ्रेंड सर्कल मसुरे आणि ध्रुव पारसे. प्रत्येक षटकारासाठी मसुरे गावाचे सुपुत्र MIDC कुडाळचे यशस्वी उद्योजक किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस आणि गोविंद फालेन आतापर्यंत 2 षटकार. जतीन कांबळीचो 1 षटकार या इनिंगचा विचार केलो तर शेवटचे 6 बॉल 14 रन्सांची गरज. कालच्या दिवसात सुद्धा अशोक सामनो रंगलेलो. आज सुद्धा एक रंगतदार सामनो युट्यूबच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले आणि हो सामनो सध्या बघताना 3700 प्रेक्षक हे उच्चांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या या स्पर्धेसाठी असा. शेवटचे 6 बॉल 14 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर महेश भाईडकर. वाईड बॉल. कुळा पीक जका म्हटला जाता. आयत्यार कोयतो जका म्हटलं जाता. नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. हो आयतो रन. 6 बॉल शेवटचे शिल्लक 13 रन्सांची गरज. गोविंद फाले काय करतो लो गोविंद. मसुरे संघाची इज्जत आज गोविंदच्या हातात असा हातातल्या बॅट मध्ये असा. शॉर्ट पिच फसलेला फटको. मिडॉन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे अप्पाली कळंगोटकर.
अपालीच्या जागी जर इतर खैचोय खेळाडू असता तर कदाचित सेफ वाटला असता, पण ह्या सेफ वाटणारं झेल अपालीन सहज पूर्ण केलो. टाळी वाजताना अपाली कंदुटकर साठी आणि त्यामुळेच अपाली म्हटला जाता फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ द गोवा. पण बाद झालो तरी सुद्धा गोविंद दिसतलो स्क्रीनवर. गोविंदासाठी टाळ्या वाजवूया. अफलातून फलंदाजी, 9 चेंडू 23 धावा, 2 लाजरी चौकार, 2 लाजरी षटकार आपल्या संघाक वापसी मिळवून दिली. अपालीच्या या झेलसाठी श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी साहेबांकडून 500 रुपयांचा पारितोषिक. महत्वाची सफलता महेश भाईडकर, मॅडी ज्याका म्हटलं जाता, कोरगाव एक्सप्रेस ज्याका म्हटली जाता. नावात जरी ज्याच्या मॅडी असला तरी एक शहाणो गोलंदाज असा गोय राज्याचो. काय करू शकता त्याची ही चुणूक. शेवटचे 5 चेंडू 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. प्रथमेश पारकर निसर्गरम्य वाईंगणी चौपाटीवरचो ह्यो गुणवान खेळाडू. दुसऱ्या बाजून रेवंडीचो जतीन आणि बॉलिंग मार्कवर कोरगाव एक्सप्रेस महेश भाईडकर. 5 बॉल 13 रन्सांची गरज. जतीनचो फटको कव्हरच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या मागे. 2 खेळाडूंच्या मधोमध घेऊ चेंडू जाणं गरजेचा होता, पण दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. 2 धावेनीची धावसंख्या 47. शेवटचे 4 चेंडू 11 रन्सांची गरज. 4 चेंडू 11 धावा. प्रथमेश पारकर मध्ये क्षमता असा. प्रथमेश एक तुझो नाकार मुटको खूप गरजेचो असा मसुरे संघाच्या विजयासाठी. एक रोमहर्षक सामनो, जो रोमहर्षक सामनो बघताना खरोखरच डोळ्यांचा पारणा फिटला, अंगावर रोमांच उभे करणारा सामनो. फक्त 1 रन्सावर समाधान. एकेरी धावेनीची धावसंख्या 48 रन्सावर. 3 चेंडू 10 रन्सांची गरज. 3 चेंडू 10 धावा. सामनो रोमहर्षक स्थितीमध्ये. जतीन कांबळी, ज्याप्रमाणे जतीन 2 वर्षापूर्वी मुंबईच्या मैदानावर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा तू गाजवलंस, आज तीच करामत तुझ्याकडून गरजेची. पण दुसऱ्या बाजून महेश भाईडकर करामत न करू देण्याच्या इराद्यान वाईड ईश्वरकर ऑप्शनच्या बरोबर बाहेर असणारो आणि आपली विकेट बहाल करताना प्रथमेश ही अस्तित्वात नसलेली धाव चोरण्याचा प्रयत्न. आ बैल मुझे मार क्रिकेट मधली आत्महत्या ज्याका म्हटली जाता. ओमकारकडून जरासो चेंडू सुटलेलो होतो, पण ह्यो चेंडू ओमकारने जणू काय मुद्दाम सोडलेलो. कारण आमच्या कोकणात गरव गेल्यानंतर मासो धरताना जर कोंडीतून मासो काढूचो असतात तर ऐस चांगलो लावचो लागता. गरयेक जर तुमच्या बरो ऐस असलो तर मासो बरो लागतलो. मैदानावर उत्कृष्ट भजनी बुवा आशिष सडेकर उपस्थित. 2 चेंडू 10 रन्सांची गरज. 2 चेंडू 10 रन्सांची गरज. धावसंख्या 48. उत्कृष्ट भजनी बुवा, उत्कृष्ट क्रिकेटपटू आशिष सडेकर यांच्यासाठी श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस. महेश भाईडकर कापना कोरगाव एक्सप्रेस म्हटला जाता. दर्जेदार कामगिरी. मसुरे संघ विजयाची आशा तर इलेली. गोविंद फालेन केलेली कामगिरी अजून एकाकडून अपेक्षित होती, पण मसुरे संघाचा विचार केलो तर एक मात्र गोविंद फाले. बाकीच्यांनी थोडीशी केलेली निराशा. थोडक्यात एक मासो आणि खंडीभर रस्सो ह्या मालवणी म्हणीची आठवण. 1 बॉल शेवटचो शिल्लक. 10 रन्सांची गरज. ध्रुव पारसे संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर, फक्त महापोलांडूचा बाकी. शेवटचा चेंडू निर्धाव. डॉट बॉल सह सामना समाप्त. एक साधो सोपा विजय प्राप्त करणारो ध्रुव पारसे संघ, पण ध्रुव पारसे सारख्या मातब्बर संघाविरुद्ध तगडी झुंज देणाऱ्या फ्रेंड सर्कल मसुरे संघाचा सुद्धा कौतुक असायचा. कारण आपकी हार भी ऐसी हो, आपकी हार भी ऐसी हो कि जीतने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो. फ्रेंड सर्कल मसुरे संघासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. हे टाळ्या गोविंद फालेसाठी सुद्धा. फ्रेंड सर्कल मसुरे संघ तुमचा सन्मान तुम्ही येऊन स्वीकारूचो. ध्रुव पारसे गोवा आणि गारवा सोहम तेजस्पोर्ट कॅप्टन पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी तुम्ही येऊचा. या दरम्यान मॅन ऑफ द मॅच श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी साहेब, तुमका विनंती असतली तुम्ही मान्यवर कक्षामध्ये येऊचा. अनेक बक्षिसा जी तुम्ही प्रायोजित केली
त्याचा वितरण आपण करूया. ओमकार धुरी साहेब तुमच्या प्रतीक्षेत असत. ध्रुव पारसे गोवा आणि गारवा सोहम तेजस स्पोर्ट नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन. जी पारितोषिकं होती ती आपण वितरित करूया. हॅलो फ्रेंड सर्कल मसुरे आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारावा. फ्रेंड सर्कल मसुरे संघाला विनंती आपण यावं. स्पॉट प्राइज प्रायोजित केली होती. ही स्पॉट प्राइज आम्ही वितरित करतोय. सर्वप्रथम या स्पर्धेचे तीनही पंच किशोर भगत सर, उत्तम मोठे सर, मंगेश धुरी सर आपल्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक येत आहे श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी साहेबांकडून. प्रशांतजी धुरी आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण ही पारितोषिकं वितरित करावी. फ्रेंड सर्कल मसुरे संघ मालक आपल्याला विनंती आपण येऊन आपल्या सांघिक सन्मानाचा स्वीकार करावा. तिन्ही पंचांना विनंती आपण यावं. मॅन ऑफ द मॅच हे नावाची सुद्धा घोषणा होते. या सामन्याचा हिरो प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी, क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय गोवा पोलीस पेडणे प्रीमियर लीगचा बेस्ट बॅटर भाऊ सूरज गावडे, मॅन ऑफ द मॅच. तिन्ही पंचांचा आपण सर्वप्रथम सन्मान करूया. 2000 रुपयांचं पारितोषिक दादा नेवाळकर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. दादा नेवाळकर आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित होत आहे. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी यांनी प्रायोजित केलेले हे पारितोषिक. यानंतर या सामन्याचा हिरो मॅच सूरज गावडे आपला सन्मान होतोय. आदरणीय दीपकजी कलंगुटकर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सूरज गावडे उर्फ भाऊ, 43 धावांची बहारदार कामगिरी फक्त 20 चेंडूमध्ये. मॅन ऑफ द मॅच सूरज गावडे उर्फ भाऊ आपला सन्मान होतोय दीपकजी कलंगुटकर यांच्या शुभ हस्ते. यानंतर या स्पर्धेत संघ उतरवल्याबद्दल फ्रेंड सर्कल मसुरे संघाचा सन्मान होतोय. जतीन या ठिकाणी उपस्थित आहेत. जतीन कांबळे आपल्याला विनंती या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दीपकजी कलंगुटकर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील संघ फ्रेंड सर्कल मसुरे यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. सन्मान होतोय. यानंतर टॉस होईल. ध्रुव पारसे गोवा विरुद्ध गारवा सोहम तेजस स्पोर्ट. दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. त्यानंतर आपण स्पॉट प्राइज वितरित करूया. लाजरी क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय राजू पाटणकर आपल्याला विनंती. राजू पाटणकर दीपकजी कलंगुटकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. फ्रेंड सर्कल मसुरे संघ या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल फ्रेंड सर्कल मसुरे संघाचा सन्मान होतोय. यानंतर पुढील सामन्याचे नाणेफेक होते. ध्रुव पारसे गोवा कॅप्टन, गुरुप्रसाद आरोस्कर. गारवा सोहम तेजस स्पोर्ट कॅप्टन राहुल काळप आपल्याला विनंती आपण नाणेफेकीसाठी यावं. जतीन कांबळे आपल्यासाठी पारितोषिक येत आहे. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. दीपक भोगटे आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण जतीन कांबळे यांना हे पारितोषिक वितरित करावं. दीपक भोगटे यांच्या शुभ हस्ते श्री साई स्पोर्ट कडून प्रायोजित केलेले पारितोषिक जतीन कांबळे यांना वितरित होत आहे. 1000 रुपयांचं हे पारितोषिक होतं. यानंतर
नाणेफेक होत आहे. ध्रुव पारसे गोवा आणि गारवा सोहम तेजस्फोट कॅप्टन. दादा नेवाळकर आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील 5व्या सामन्यात आपण उत्पन्न करा.